श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपल्या सर्वांच्याच मनात दररोज काही ना काही चिंताही असतेच. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या जीवनात कोणतीच चिंता नाही. कारण आयुष्य आहे म्हणजे चिंता आहे. कधी घराची चिंता, कधी मुलांच्या भवितव्याची चिंता, कधी संसाराची काळजी, तर कधी पैशाची अडचण, तर कधी उद्या काय होईल याची भीती. असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात रोज असतात आणि या सगळ्या विचारांच्या गर्दीत आपलं मन पूर्ण थकून जातं. कधी कधी तर इतकं थकून जातं की कोणाकडे जावं, कोणाला काय विचारावं आणि कोणाला काय सांगावं हेच समजत नाही. अशा वेळी जर आपल्या मनाला आधार कोणाचा असेल तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक अतिशय सुंदर आणि भक्तिभावाने जप करता येईल असा मंत्र सांगणार आहे. आणि हा मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय भय चिंता विनाशाय नमः. तर भक्तांनो, हा फक्त मंत्र नाही तर चिंतेने भरलेल्या मनाला धैर्य देणारा आधार आहे. भीतीने भरलेल्या मनाला शांत करणारी प्रार्थना आहे आणि स्वामींच्या चरणाशी आपलं मन जोडून ठेवणारा एक मार्ग आहे. जर तुमच्या मनात सध्या कोणतीही चिंता असेल, कोणतीही काळजी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. तर भक्तांनो, या मंत्राचा अर्थ आहे, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा, माझ्या चिंतेचे ओझे हलके करा, मला धैर्य द्या आणि मला विश्वास द्या आणि तुमच्या कृपेचा अनुभव देत राहा. तर स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात भरपूर समस्या आहेत आणि त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मात्र स्वामी समर्थांवरील विश्वासातून मिळते. म्हणूनच अनेक भक्त रोज नामस्मरण करतात, अनेक भक्त रोज मंत्र जप करतात. कारण मंत्र जपल्याने फक्त शब्द उच्चारले जात नाहीत तर मन हळूहळू शांत होऊ लागतं, नकारात्मक विचार कमी होऊ लागतात आणि मनात एक आशेचा नवीन किरण निर्माण होतो. तर मित्रांनो, हा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. सकाळी घरातील काम आवरत असाल, स्वयंपाक करत असाल किंवा शेतात काम करत असाल, प्रवास करत असाल किंवा संध्याकाळी थोडा वेळ विश्रांती घेत असाल, तेव्हा मनातल्या मनात हा मंत्र जपत राहा किंवा मोबाईलवर हा मंत्र ऐकत राहा. कारण स्वामी समर्थांचे नाव घेण्यासाठी कोणतीही विशेष जागा लागत नाही, कोणतीही विशेष वेळ लागत नाही, लगेच लागते ती फक्त श्रद्धा. जेव्हा मन घाबरेल हा मंत्र म्हणा, जेव्हा चिंता वाढेल तेव्हा हा मंत्र म्हणा, जेव्हा वाटेल की आता माझं काहीही नाही होणार नाही तेव्हा स्वामींचं स्मरण करा आणि हा मंत्र म्हणा. तर स्वामी भक्तांनो, आज या क्षणी तुमच्या मनात जी काही चिंता असेल ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. घराची चिंता, मुलांची चिंता, आरोग्याची चिंता किंवा पैशाची चिंता, जे काही असेल ते सर्व स्वामींना सांगा. कारण भक्ताच्या मनातील प्रत्येक वेदना स्वामी जाणतात. तर भक्तांनो, आता डोळे मिटा आणि स्वामी समर्थांचे रूप डोळ्यासमोर आणा आणि भक्तिभावाने हा मंत्र जप करूया. ओम श्री स्वामी समर्थाय भय चिंता विनाशाय नमः. चला तर मग भक्तांनो, 108 वेळा हा मंत्र मी जप करणार आहे. चला तर मग सुरू करूया. ओम श्री स्वामी समर्थाय भय चिंता विनाशाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय भय चिंता विनाशाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंताविनाशाय नमः। 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 समर्थाय भयचिंताविनाशाय नमः। ओम श्री स्वामी 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 समर्थाय भयचिंताविनाशाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय भयचिंता विनाशाय नमः। तर स्वामी भक्तांनो, इथे आपला आता जप पूर्ण झालेला आहे आणि मला मनापासून विश्वास आहे की हा मंत्र ऐकल्यानंतर तुमच्या मनाला थोडासा का होईना आधार मिळाला असेल. लक्षात ठेवा, संकटे ही कायमची नसतात. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटेही शक्य होऊन जाते. म्हणून निराश होऊ नका, खचून जाऊ नका आणि स्वामींचं नामस्मरण कधीही सोडू नका. चला तर मग शेवटी सर्वजण मनापासून 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.